मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, देशात सर्वात जास्त ऑनलाइन पेमेंटसाठी वापरले जाणारे गुगल पे ॲप आणि देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मास्टर कार्ड ग्राहकांसाठी मोठी अपडेट आहे। मित्रांनो, या अपडेट संदर्भातली सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत, तरी मित्रांनो या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, गुगल जानेवारी 2021 पासून आपल्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म गुगल पे वरून पीअर टू पीअर पेमेंट सर्व्हिस बंद करणार आहे। या सर्व्हिसच्या बदल्यात कंपनी इन्स्टंट मनी ट्रान्सफर पेमेंट सिस्टम जोडणार आहे, परंतु यासाठी युजर्सना शुल्क भरावे लागेल अशा काही बातम्या गेल्या काही दिवसांपासून समोर आल्या होत्या। मित्रांनो, भारतात गुगल पेवर ट्रान्झॅक्शन करताना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही, हे आता गुगल इंडियाने केलेल्या घोषणेनंतर स्पष्ट झाले आहे। मित्रांनो, भारतात गुगल पे शुल्काबाबत सध्या सुरू असलेल्या बातम्यांचे खंडन करत गुगलने म्हटले आहे की हे शुल्क फक्त अमेरिकेसाठी आहे। भारतातील गुगल पे किंवा गुगल पे फॉर बिझनेस ॲपवर शुल्क लागू होणार नाही। मित्रांनो, भारतात गुगल पे युजर्ससाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही। इन्स्टंट मनी ट्रान्सफरवर शुल्क लागू करण्याची घोषणा केवळ अमेरिकन बाजारासाठी असून त्याचा भारतातील ॲप्सवर कोणताही परिणाम होणार नाही, असे गुगल इंडियाने स्पष्ट केले आहे। मित्रांनो, भारतात गुगल पेवर ट्रान्झॅक्शन करताना कोणत्याही प्रकारे शुल्क आकारले जाणार नाही, हे आता गुगल इंडियाने केलेल्या घोषणेनंतर स्पष्ट झाले आहे। आता गुगल इंडियाने हे शुल्क केवळ अमेरिकेतच आकारले जाईल असे स्पष्ट केले आहे। गुगलने एका सपोर्ट पेजवर स्पष्टीकरण दिले की ओरिजिनल गुगल पे ॲप जानेवारीत अमेरिकेत काम करणे बंद करेल, म्हणजेच त्याचा भारतात परिणाम होणार नाही आणि भारतात गुगल पे वापरणाऱ्या ग्राहकांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही। त्याचप्रमाणे मित्रांनो, देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने कॉन्टॅक्टलेस पेमेंट सुरू करण्याची घोषणा केली आहे। बँकेने सांगितले आहे की मास्टर कार्ड कस्टमर्सला आता पैसे काढण्यासाठी कार्ड घेऊन जाण्याची गरज भासणार नाही, तर ग्राहक संपर्करहित पद्धतीने टॅप अँड गोचा वापर करून पेमेंट करू शकतील। मित्रांनो, SBI कार्ड आपल्या ॲपवर मास्टर कार्ड टोकन सर्व्हिस देणारी देशातील पहिला कार्ड जारीकर्ता बनले आहे। मास्टर कार्ड आणि SBI कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेडने SBI कार्ड ॲपवर कॉन्टॅक्टलेस पेमेंट सुरू करण्याची घोषणा केली आहे। त्यासाठी ग्राहकांना कार्ड स्वाईप करण्याची, टच करण्याची किंवा पिन नंबर टाकण्याची गरज पडणार नाही। SBIच्या या सुविधेचा वापर करून ग्राहक एका वेळी 2000 रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकतील। 2000 रुपयांहून अधिकच्या व्यवहारांसाठी कार्ड पिन नोंदवावी लागेल। मित्रांनो, SBI कार्ड ॲपचा वापर करण्यासाठी ग्राहकांना SBI कार्ड मोबाईल ॲपवर आपल्या कार्डचं रजिस्ट्रेशन करावं लागेल। त्यासाठी ॲपचे नवे व्हर्जन आवश्यक आहे। मित्रांनो, रजिस्ट्रेशन नंतर पॉइंट ऑफ सेल्स मशीनीवर कार्ड न पकडता फोनच्या माध्यमातून व्यवहार करता येतील। तर अशा पद्धतीने मित्रांनो, गुगल पे आणि स्टेट बँक ऑफ इंडियाकडून दिले जाणारे मास्टर कार्ड संदर्भातील ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती। आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्की आवडली असेल। जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब शेजारच्या बेल आयकॉन बटनवरती क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।